तरीही येते मध्यरात्री भीषण आग, मजुरांचा संसार क्षणार्धात खाक। नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका गरीब मजूर कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे। सुरत्या जेठ्या गावी त्यांचे कुटुंब आदिमाता यात्रेसाठी गेले असता ही दुर्घटना घडली, ज्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली। मात्र आगीत घरातील धान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि कष्टाने जमा केलेले 80,000 रुपयांची रोकड जळून खाक झाली। सुरत्या जेठ्या वडवी या आम्हा रात्री जत्राम गेला था गाँव से ही ता रात्री अचानक ता आग लागी आणि आम्हा खावणू नाही, फाडके नाही, काहीच ना रिया म्हणजे आखो कागदे बागदे आखे सिलगी की है ता हम जत्रम कहला अचानक कुछ आग लगी थी, हमन का खबर ना है। तो फड़ के खावटी बसने कुछ बटन बोली गया कई माँ पैसा थवला था 80,000 मैं टलवला था ते भी बोली गया। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी युवकांनी एकजुटीने धाव घेत आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। आयुष्यभराची पुंजी जळून राख झाल्याने हे कुटुंब आता पूर्णपणे निराधार झाले। प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, विसरवाडी, प्रतिनिधी गणेश सोनवणे। शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2-2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफडी इथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते। आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडका बसलेला आहे। रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेशंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली। आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव केला नाही। तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे। काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसत एक भांडं सुद्धा वाचलेलं नाही आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी। मी शेहीचे सरपंच आहे। आमच्या गावात अचानक आग लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते। आमच्या गावातले उपसरपंच पण आहे, सरपंच ताईनीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे, धान्य वगैरे सगळे जळाले। पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही करू आमच्या ग्रामपंचायतनं।